जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपलं आचरण हे उत्तमाचं पाहिजे. आपलं आचरण बघूनच दुसरे जण श्रवणाला बसावे, असं आपलं आचरण उत्तमाचं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपलं आचरण, आपलं कर्म, आपली वाणी ही उत्तमाची पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दासांचा आचार तोच बैठकीचा प्रचार. म्हणून समर्थ म्हणतात की दासांचा आचार तोच बैठकीचा प्रचार असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येक दासाचं आचरण हे उत्तमाचंच पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आपली वागणूक, आपले कर्म, आपलं आचरण बघून एखादी व्यक्तीने बैठकीला बसावं, असं आपलं आचरण असावं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की त्रास आणि ताप तर कोणाला नाही, ताप आणि त्रास तर सर्वांनाच आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आपल्याला थोडाफार जरी त्रास आणि ताप जरी झाला तर आपण भगवंताला, ईश्वराला बोलतो आणि दोष देतो आणि म्हणतो की तू मलाच त्रास दिलायस, मलाच ताप दिलायस, असं मी कुठलं वाईट कर्म केलं की तू मला एवढा ताप आणि त्रास दिलाय, आपण नेहमी असं ईश्वराला म्हणतो. तर समर्थ म्हणतात की ताप आणि त्रास तर कोणाला नव्हता, ताप आणि त्रास तर अनुसयाला होता, भक्त प्रल्हादाला होता, संत लोकांना होता असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अनुसया मातेलाही खूप त्रास झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अनुसया मातेची परीक्षा घेण्यासाठी तिच्या कुटीमध्ये गेले. आणि परीक्षा घ्यायला गेल्यानंतर मात्र अनुसया माता त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या. कारण अनुसया मातेची उपासना ही ताकदीची होती, उत्तमाची होती. पतीची सेवा ही ती उत्तमाची करत होती. तिचं आचरण ही उत्तमाचं होतं आणि तिचं कर्म ही उत्तमाचं होतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. कारण अनुसया मातेला तिच्या पतीने सांगितलं, कोणीही जर आश्रमात आलं तर त्यांना तू माघारी पाठवायचं नाही, काही ना काहीतरी त्यांना तू भिक्षा द्यायचीस. त्यावेळेस ब्रह्मा, विष्णू, महेश ही अनुसया मातेची परीक्षा घ्यायला गेले. आणि ज्यावेळेस मात्र परीक्षा घेत असताना अनुसया मातेनं अखंड नामस्मरण चालू केलं आणि परीक्षेत मात्र ब्रह्मा, विष्णू, महेश हे बाळकी झाले, त्यांची बाळक झाली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अनुसया माता त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ताप आणि त्रास तर भक्त प्रल्हादालाही होता. भक्त प्रल्हादालाही त्याच्या वडिलांनी खूप त्रास दिला. त्याने अखंड नारायणाचं नामस्मरण करत होतं, पण त्याचे वडील म्हणत होते तू नारायणाचं नामस्मरण करायचं नाही, तू माझं नाव घ्यायचं. भक्त प्रल्हाद म्हणला की वडील म्हणून मी तुमचं 100दा नाव घेईन, पण परब्रह्म परमेश्वर तो ईश्वर म्हणून त्याचं मी नाव मुखात कायमस्वरूपी ठेवेल असं भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यप त्याच्या वडिलाला म्हणाला. त्यावेळेस मात्र त्याच्या वडिलांनी मात्र भक्त प्रल्हादाला त्रास द्यायचं ठरवलं आणि उकळत्या तेलामध्ये टाकलं. पण भक्त प्रल्हादाचं अखंड नामस्मरण होतं, नारायण नारायण नारायण. आणि त्यावेळेस मात्र नारायण त्याच्या मदतीला धावून आले आणि उकळते तेल सुद्धा थंड तेल झालं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. डोंगराच्या उंच टेकडीवरून ही भक्त प्रल्हादाला खाली टाकण्यात आलं. त्यावेळेस ही नारायण भक्त प्रल्हादाच्या मदतीला धावून आले. का तर भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये मात्र नारायणाचं नामस्मरण अखंड होतं. आणि म्हणूनच भक्त प्रल्हाद कोणत्याही संकटात असला, कोणत्याही दुःखात असला, कोणत्याही वेदनात असला तरी भक्त प्रल्हादाच्या मदतीला मात्र परमेश्वर, परब्रह्म, नारायण हे धावून येतच होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भक्त प्रल्हाद हे प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक वेदनेमध्ये ते यशस्वी झाले. का तर त्यांच्या मुखामध्ये अखंड नारायणाचं नामस्मरण होतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की संत लोकांनाही खूप त्रास झाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांनाही खूप लोकांनी त्रास दिला. तरीही त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण सोडलं नाही. प्रत्येक त्रासातून, प्रत्येक तापातून ते तरले गेले. का तर त्यांच्या मुखामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण होतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ताप आणि त्रास तर कोणाला नाही, संत लोकांनाही होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस बाहेर पडत होते, कामानिमित्त बाहेर जात होते, त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे तलवार नेहमी असायची. त्यांच्याकडे नेहमी तलवार खांद्याला अडकवलेली असायची. का तर कधी कोणी शत्रू येईल आणि त्यांच्यावर वार करेल हे त्यांनाही माहिती नव्हतं. आणि म्हणून त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांनी नेहमी आपल्याकडे
तलवार ठेवत होते. तसं समर्थ म्हणतात की आपल्याकडे ही नामस्मरणाची तलवार नेहमी पाहिजे. कुठलंही संकट जरी आलं तर ती नामस्मरणाच्या तलवारीमुळे ते संकट निघून जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांकडे कशी अखंड तलवार असायची तसं आपल्या मुखात अखंड नामस्मरणाची तलवार पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की प्रसंग तर कोणाला नाहीत, प्रसंग तर प्रत्येकाला येणार आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रसंगाला न डगमगता आपल्याला उभे राहायचं आहे. प्रत्येक प्रसंगांना न डगमगता आपल्याला उभे राहायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या वेळेस आपली नोकरी गेली की आपण काळजी करतो आणि परमेश्वराला म्हणतो की हे परब्रह्मा, हे ईश्वरा, तू माझ्या नोकरीवरच गदा का आणला, माझ्या आर्थिकवरच तू गदा का आणला. आणि मग आपण तो विचार करून रात्रभर झोपत नाही. हे परब्रह्मा, हे ईश्वरा, आता मी माझे खर्च कसे भागू, आता मी बिलं कशी भागू, आता मी माझ्या घरातले खर्च कसे भागू, आता मी माझा संसार कसं भागू, कारण तू माझी नोकरीच घालवली. पण समर्थ म्हणतात की प्रसंग तर प्रत्येकावरच येणार आहेत. न डगमगता आपल्याला त्या प्रसंगाला सामोरे जायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एक नोकरीचा दरवाजा बंद झाला म्हणून तू एवढी काळजी करतोस, तू एवढं टेन्शन घेतोस, तू रात्रभर झोपत नाहीस, पण 99 दरवाजे मात्र तुझ्यासाठी उघडे आहेत, त्याच्याकडे मात्र तुझं लक्ष नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या 99 दरवाजाकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. ते 99 दरवाजे आपल्यासाठी स्वागतासाठी उभारले आहेत, पण आपण मात्र तो एकच दरवाजा का बंद झाला आणि कशासाठी बंद झाला आणि का समर्थांनी बंद केला. माझं आर्थिक त्याच्यावर होतं, माझं घर, संसार, प्रपंच, माझे सर्व खर्च त्याच्यावर होते आणि तोच का बंद झाला म्हणून आपण रडत बसतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्याचा विचार करू नका. 99 दरवाजे आपल्यासाठी उघडे आहेत, स्वागतासाठी उघडे आहेत, त्याचा तुम्ही विचार करा, त्या दिशेने तुम्ही जावा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की पुण्याई वाया घालू नका, कारण पुण्याई वाया निंदा केल्यामुळे जाते आणि आपलं तोंड हे वजाचं चिन्ह असल्यामुळे आपली पुण्याई वजा होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की 4 चौघी जर कट्ट्यावर बसले तर बैठकीतले भाग सांगावे, संतांचे विचार सांगावे, मोठमोठ्या ऋषींचे विचार सांगावे, पण आपण मात्र हिचं आणि तिचं काढत बसतो. हिनं असं केलं, तिनं तसं केलं आणि ह्या निंदेमुळेच आपली पुण्याई वाया जाते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की आपली आत्मस्थिती ही उत्तमाची पाहिजे, आत्मस्थिती ही डगमगता कामा नये. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शबरीची ही आत्मस्थिती उत्तमाची होती. ज्यावेळेस शबरीचं लग्न ठरलं होतं आणि लग्नामध्ये मात्र जे काही तिच्या वडिलांनी जे शेरा आणल्या होत्या ते कापणार होते, त्यामुळे तिनेही तिथून धावत परत जंगलामध्ये आली. आणि जंगलामध्ये आल्यानंतर तिथे तिला ऋषी भेटले आणि त्या ऋषींनी सांगितलं की तुला श्रीराम प्रभू दर्शन देतील, श्रीराम प्रभू तुला दर्शन देतील. म्हटल्यानंतर मात्र तिने विचारलं नाही कधी दर्शन देतील, किती तारखेला दर्शन देतील, कुठल्या वेळेस दर्शन देतील आणि केव्हा श्रीराम प्रभू येतील हा प्रश्न मात्र तिने विचारला नाही. तिने फक्त नमस्कार केला आणि जशी आज्ञा आहे म्हणून ती तेथून निघून गेली आणि तिने जंगलामध्ये झोपडी टाकली आणि तेथे मात्र श्रीराम प्रभूंची वाट बघत होती. रोज सडा रांगोळी काढत होती आणि रोज श्रीराम प्रभूंची वाट बघत होती. फळं गोळा करत होती, ती फळे गोड आहेत का नाही ते बघत होती. आणि ज्यावेळेस मात्र ती वयस्कर झाली, म्हातारी झाली, सर्वजण म्हणले की तुला दर्शन द्यायला आता श्रीराम प्रभू येणार नाही. तरीही तिची आत्मस्थिती उत्तमाची होती आणि तरीही ती म्हटली की कधी ना कधी ती श्रीराम प्रभू मला दर्शन द्यायलाच येतील आणि एक ना एक दिवस श्रीराम प्रभू हे शबरीला दर्शन द्यायलाच आले असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की वाल्या कोळ्याची आत्मस्थिती उत्तमाची होती. वाल्या कोळ्याने सुद्धा 7 रांजण पापाने भरलं होतं. त्यावेळेस नारद मुनी तेथे आले आणि नारद मुनी म्हणाले, अरे वाल्या, एवढी पाप तू करतोस, कुठं फेडणार आहेस ही पाप? तुझ्या घरच्यांना तू जाऊन विचार की ते या पापामध्ये सहभागी आहेत का नाही. त्यावेळेस वाल्या कोळी त्याच्या घरच्यांना गेल्या, बायकोला विचारलं, पोरांना विचारलं, वडिलांना विचारलं, आईला विचारलं की तू माझ्या पापामध्ये सहभागी आहेस का नाहीस. त्यावेळेस बायको, मुलं, पोरं म्हणाली की हा संसार आहे, संसारातले खर्च भागवणे तुमचं कर्तव्य आहे, संसारातले खर्च भागवणे तुमची जबाबदारी आहे, तुमचं काम आहे, तुम्ही लग्न केले म्हटल्यावर हे सर्व सांभाळणं तुमची जबाबदारी आहे, आम्ही तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. त्यावेळेस मात्र वाल्या कोळ्यांनी सर्व काही तेथेच टाकलं आणि नारद मुनीकडे परत आले आणि नारद मुनीला म्हणाले की मला
आता तुम्ही उत्तमाचा मार्ग दाखवा, माझ्याकडून खूप पाप झाले. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले की तू आतापासूनच श्रीरामांचं नामस्मरण चालू कर. त्यावेळेस मात्र वाल्या कोळ्याने एक वाल्याला लाकूड जमिनीमध्ये पेरलं आणि तेथेच तो बसला. त्याला श्रीराम असं नावही म्हणता येत नव्हतं, कारण त्याचं शिक्षण काहीच झालं नव्हतं. त्यावेळेस त्याने फक्त मरा 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 असं चालू केलं आणि त्याचं राम 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 झालं. आणि एवढं नामस्मरण झालं की त्या वाल्याला काठीला सुद्धा पालवी फुटली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यानेच पूर्णपणे रामायण दिलं. आणि जसं रामायण दिलं तसंच घडलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याही संसारामध्ये संकट येतात, आपल्याही संसारामध्ये त्रास येतो, आपल्याही संसारामध्ये दुःख येतात, आपल्याही संसारामध्ये प्रसंग येतात. त्यावेळेस आपण न डगमगता त्या प्रसंगांना सामोरे गेलं पाहिजे. आपली आत्मस्थिती ही बळकट ठेवली पाहिजे आणि प्रत्येक परिस्थितीला प्रसंगाला न डगमगता आपण सामोरे केलं पाहिजे. त्या शबरीसारखं वाल्या कोळ्यासारखं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की आपल्याला वाटतंय की श्रीमंत असणारी व्यक्तीचे सुखी आहे, पण समर्थ म्हणतात की श्रीमंत असणारी व्यक्ती ही सुखी नसते. आपल्यासारखी सर्वसामान्य व्यक्तीची सुखी, समाधान आणि शांती असते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध देतात. एका गावामध्ये 4 मजली असा बंगला होता. नोकर चाकर होते, गेट होतं, 4 व्हीलर गाड्या होता आणि त्या घरासमोरच एक झोपडी बांधून एक भिकारी राहत होता. त्या भिकाऱ्याला वाटत होतं की हा मात्र श्रीमंत आहे, याच्याकडे मात्र बंगला आहे, याच्याकडे मात्र गाडी आहे, ह्याच्यामध्ये मात्र सुख सोयी सगळ्या काही आहेत आणि माझ्याकडे मात्र काहीच नाही, मी मात्र गरीब आहे. त्यावेळेस मात्र त्या भिकाऱ्याला वाईट वाटू लागलं आणि तो भिकारी एक दिवशी मात्र बंगल्यासमोर गेला आणि त्या मालकाला भिक्षा मागू लागला. त्यावेळेस मात्र त्या मालकाने मात्र 1000 रुपये त्या भिकाऱ्याला दिले आणि तो भिकारी ते 1000 रुपये घेऊन आपल्या झोपडीमध्ये गेला. पण ते 1000 रुपये घेऊन मात्र त्याला झोपच येत नव्हती. तो नेहमी ते 1000 रुपये डब्यातून डबा उघडायचा आणि बघायचा 1000 रुपये कोणी घेतले का नाही, कारण त्याच्या झोपडीला दरवाजाही नव्हता आणि त्याला वाटत होतं की कोणीतरी येईल 1000 रुपये घेऊन जाईल, कोणीतरी येईल 1000 रुपये घेऊन जाईल. असं करत करत 2 दिवस त्याला झोप आली नाही. 3ऱ्या दिवशी मात्र त्याने ठरवलं की 1000 रुपये आपण त्या बंगल्याच्या मालकाला देऊन टाकायचं. 1000 रुपये मुळे मात्र आपल्याला सुख, समाधान आणि शांती मिळाली नाही आणि 3 दिवस झोपही लागली नाही. 3ऱ्या दिवशी मात्र तो भिकारी त्या बंगल्याच्या मालकाकडे गेला. त्यावेळेस तो मालक म्हणाला, अरे परवा तर तुला 1000 रुपये दिले आणि तू परत का मागायला आलाय? त्यावेळेस तो भिकारी म्हणाला, अहो साहेब, मी तुमच्याकडे भिक्षा मागायला नाही आलो, मी तुम्ही दिलेले 1000 रुपये परत द्यायला आलोय. हे तुमचे 1000 रुपये घ्या. हे तुमचे 1000 रुपये घेतल्यामुळे मला 3 दिवस झालं झोप नाही, सुख शांती समाधान नाही आणि हे मला तुमचे पैसे नको. मग समर्थ म्हणतात की श्रीमंत आहे, श्रीमंतीमुळेच आपल्याला सुख मिळते असं नाही, श्रीमंतीमुळेही आपल्याला दुःखही मिळतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जास्त श्रीमंत असणारी व्यक्ती ही सुखी, समाधान आणि शांती नसते. जेवढी श्रीमंती तेवढं दुःख, वेदना, त्रास हे असणारच आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रीमंत व्यक्तीला पैशाच्या गादीवर जरी झोपवलं तरी त्या व्यक्तीला झोप येत नाही, पण गरीब व्यक्तीला फरशीवर जरी झोपवलं तर त्या व्यक्तीला लगेच झोप लागते, दुसऱ्या मिनिटाला झोप लागते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती फार महत्वाची आहे, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती फार मोठी आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सुख, शांती आणि समाधान हे पैशावर नाही तर आपल्या मान्यावर आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मनरूपी मोगरा अर्पून घ्या ईश्वरा, पुनरूपी संसारा येणे नाही. मनरूपी मोगरा अर्पून घ्या ईश्वरा, पुनरूपी संसारा येणे नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.